स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आपण श्रद्धा आणि विश्वास हा आपल्या मनात कसा आहे, ह्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि त्यामुळेच आपण आपलं पुढचं जीवन तरून जातो. तुमच्या जर मनात श्रद्धा असेल, तर तुम्हाला फळंही तशीच मिळतात. परंतु तुमच्या जर मनात श्रद्धा नसेल, तर मात्र तुम्हाला तशी फळं मिळत नाहीत. आणि म्हणूनच श्रद्धा आणि विश्वास कसा असायला हवा याबद्दल मी एक छोटीशी गोष्ट इथे तुम्हाला सांगणार आहे. एकदा काय होतं, झोपडीतून दुःखी भावनेने एक म्हातारी बाहेरून बसते. चुलीमध्ये लाकडं असतात. चूल पेटवते, पातेलं ठेवते, पातेल्यात पाणी ठेवते. पाणी उकळायला लागतं तेव्हा अंगणातल्या तुळशीची बरीच पानं ती त्याच्यात टाकते आणि उपासाचा तिसरा दिवस तिचा असतो. तो तिसरा दिवस ती पूर्ण तिचा आज दिवस होता, उपवासाचा तिसरा दिवस होता. पोटात अन्नाचा एक कणही नव्हता आणि उकळलेल्या तुळशीच्या पानांचं ते पाणी थोड्या पेल्यात तिनं घेतलं आणि ती स्वतः पिणार एवढ्यात एक साधू महाराज दारात उभे राहतात. ते म्हणाले की माई भिक्षांदी देही दाता माई. तिने थरथरत्या हाताने पेला साधू महाराजांना दिला. साधू महाराज दाराजवळच खाली बसले आणि ते पिऊ लागले. म्हणाले, माई आज मी तृप्त झालो, खूप भूक लागली, काही खायला मिळेल का? तिच्या डोळ्यात खूप पाणी दाटून आलं. नाही तरी कसं म्हणू, गेले 3 दिवस घरात माझ्या अन्नाचा दाणासुद्धा नाही. मग मी यांना माझं सांगू का दुःख, की न सांगता सुद्धा यांना कळेल? आणि ती अशी गप्प बसलेली बघून साधू महाराजांनी धान्याची भरलेली झोळी तिच्या हातात दिली. म्हणाले, तुझ्या मोठ्या घागरीमध्ये हे टाक आणि बघ बरं काय होतं. तिने ती झोळी घेतली, ती आत गेली आणि झोळी मोठ्या घागरीमध्ये ओतू लागली. संपूर्ण घागर भरली तरी झोळीमध्ये धान्य शिल्लकच. पुन्हा तिने ती दुसऱ्या घागरीत भरली, तरी झोळीत धान्य शिल्लकच. असं करत करत सगळं भरलं तरी तिची झोळी धान्य शिल्लकच असायचे. सगळं घर भरल्यानंतर ती भानावर आली. तिने विचार केला की जास्तीचं लोभ बरा नव्हे. म्हणून ती झोळी घेऊन बाहेर आली आणि साधू महाराजांच्या स्वाधीन केली आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून म्हणाली, महाराज थोडा वेळ थांबता का? मी न जात्यावर पीठ करते आणि भाकरी टाकून देते. यावर साधू महाराज म्हणाले, ही झोळी पुन्हा घे, यातले डब्यात भर, भाकरी वाढ मला, पण काहीतरी ना गोड खायची इच्छा आहे. मग ते तू करून देशील का? तिने बर म्हणून ती झोळी पुन्हा हातात घेतली. घरात गेली. त्यात पाहिलं तर गूळ आणि डाळ होती. तिने ती झोळी डब्यात उलटी केली. झोळी रिकामी झाली. यावेळेस तिला आश्चर्य वाटले. मग झोळी सरळ केली तर पुन्हा जड वाटली. तिने त्यात पाहिले तर एक तिला डबा दिसला. त्या डब्यात लोणीसुद्धा होते. तिचे डोळे पाण्याने भरून आले. ती धावतच बाहेर आली आणि पाहिले तर जिथे साधू महाराज बसले होते तिथे एक फक्त काठी होती आणि काठीला 2 घुंगरू होते आणि जवळच एक मोरपीस होते. पण साधू महाराज काही नव्हते. तिने आजूबाजूला खूप शोधले, पण कुठेही साधू महाराज अजिबात सापडले नाही. ते जेथे महाराज ती जेथे महाराज बसले होते तिथली माती तिने घेतली आणि आपल्या कपाळाला लावली. त्यानंतर ती घरात आली. ती माती तिने एका छोट्या ताटलीमध्ये ठेवून ती ताटली तिने देवघरात ठेवली. ताटलीमध्ये मोरपीसही ठेवले आणि काठीसुद्धा उभी करून ठेवली. काठीला झोळी अडकवली आणि भराभर पुरणपोळ्या तिने तयार केल्या. ताटात नैवेद्य वाढून तिने तो देवाजवळ ठेवला. नैवेद्यम समर्पयामी असं म्हणत पाणी ती फिरवणारच तेवढ्यात दारात गाय उभी राहिली आणि हम असं तिने केलं. ती मनातच पुटपुटते, अगं बाई, गाईचा घास राहिलाच की, असं म्हणत तिने एका मोठ्या ताटामध्ये गाईसाठी 2 पुरणपोळ्या ठेवल्या आणि ते ताट गाईच्या समोर ठेवलं. गाईला स्पर्श करून तिच्या ती पाया पडली. गाईने ताट चाटून पुसून खाल्ले. गाय तिथेच उभी राहिली. ते पाहून ती धावतच आत गेली. बादलीमध्ये पाणी भरून आणले आणि गाईला ते पाजले. गाय तिच्या अंगणात बाहेर उभी जाऊन राहिली आणि शेण टाकून ती निघून गेली. ती बाहेर जाऊन बघते तर काय, गाय कुठेच नाही. साधू आणि गाय कुठेच नाही. कुठे होते ते? कुठे गेले? कोण होते ते? तिच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले. तिने अंगणातलं शेण उचललं, एका बादलीत भरलं आणि थोडे पाणी टाकून घर शेणाने सारवलं.
तरीही बादलीत पुन्हा शेण तेवढेच. भिंती सारवल्या तरीही बादलीत शेण तेवढेच. अंगणात सडा टाकला तरीही पुन्हा शेण तेवढेच. मग तिने एक नवीन चूल तयार केली. ती शेणाने लिंपून सारवली. तेव्हा कुठे बादलीतले शेण संपले. आज ती खूप आनंदात होती. आज तिच्याकडे स्वतः पांडुरंग आले होते. स्वामी समर्थ आले होते. त्यांची कपिला गायसुद्धा आली होती बरं का. पण ते म्हणाले होते की मला तुझ्याकडे जेवायचे आहे. मग अचानक निघून का बरे गेले? ती तंद्रीतच घरामध्ये आली. देवघरात पाहते तर काय, नैवेद्याच्या ताटात नैवेद्य नव्हताच. ताटात तांदूळ होते आणि त्यावर तुळशीसह एक तुळशीची मंजुळासुद्धा होती. ती भानावर आली. ज्याला आपण शोधतो आहे तो देव आपल्याच घरात बसलाय ना देवघरामध्ये. तिच्या लक्षात आलं. तिने आता स्वतःला पुरणपोळी ताटात वाढली आणि आनंदाने खाल्ली. आणि आज ती मनाने अगदी तृप्त झाली होती बरं का. जेवण करून तिने देवाचे मनोमन आभार मानले. अंगणात येऊन बसली आणि मनातच पुटपुटली, त्याने माझा धावा ऐकला. थोडी परीक्षाही घेतली. जे दिलं ते एवढं दिलं की भरून पावले मी. देवाचे नामस्मरण करत बरेच वेळ ती तिथे राहिली आणि तिला जाणवलं की मी देवाचं नामस्मरण मी कायमच करत राहते, ते बरंच आहे. आणि यापुढेही मी देवाचे नामस्मरण करतच राहीन. हे देवा, यापुढे सुद्धा माझ्यावर अशीच कृपादृष्टी ठेव, असं म्हणून तिने डोळे मिटले. भक्त हो, देवाच्या नामस्मरणामध्ये, श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे हे माहीतच आहे आपल्याला. सर्वांना त्याचा अनुभवसुद्धा येतो. आणि हा अनुभव प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण हा अनुभव कुठेतरी सांगायला पाहिजे. प्रत्येकजण हा विचार करतो की माझ्या मनातलं मी कुठे बोलू. तर आहे ना आपलं चॅनल ब्रह्मांड नायक. तुम्ही ह्या चॅनलवर हे नक्कीच सांगू शकता. मी इथे तुम्हाला माझा नंबर तोंडीही सांगते आणि स्क्रीनवरही टाकते. तुमचे अनुभव मला नक्की शेअर करा. आणि अर्थातच माझ्या नंबरवर तुम्ही माझ्याशी लाईव्ह बोलू शकता आणि आपण लाईव्ह तुमचा अनुभव टाकू शकतो, जो सगळ्यांना कळेल, सगळ्यांना ऐकता येईल. आणि तुम्हालाही मी कुणाशी तरी अनुभव शेअर केला आहे, मी स्वामी समर्थांचा आलेला अनुभव शेअर केलेला आहे, ह्याचं समाधान, आनंद तेवढाच मिळेल. आणि श्री स्वामी समर्थांनाही असं वाटेल की अरे वा, माझ्या भक्तांनी आज तिला आलेला अनुभव, त्या व्यक्तीला आलेला अनुभव शेअर केला. तर भक्त हो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. माझा नंबर आहे 8169226724. ह्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सॲपही करू शकता आणि कॉल करून अनुभव मला तुमचे शेअरही करू शकता.